आदरणीय नितीनजी गडकरी, चंद्रशेखरजी बावनकुळे, कृपालजी तुमाने, आशिषजी जयस्वाल, नवभारतचे प्रमुख श्री निमेशजी माहेश्वरी, श्रीमती निशाताई सावरकर, चंद्रपालजी चौकसे, आशिषजी काळे, श्रीमती रितू छाबरियाजी, इमाम पारेखजी, युवराज धमालेजी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण, या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळाला असे सर्व पुरस्कार्थी आणि विशेष रूपानं विदर्भातनं उपस्थित झालेले सर्व सरपंच भगिनी आणि बंधूंनो, मी नवराष्ट्राचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की सरपंच सम्राट हा एक अतिशय अभिनव असा उपक्रम नवराष्ट्राने या ठिकाणी संपन्न केला. आमच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जी काही पंचायत राज व्यवस्था आपण स्वीकारली आहे, गाव हा जो घटक आहे, ग्रामपंचायत हा जो घटक आहे, अत्यंत महत्वाचा आहे. आणि इथे काम करणारे जे सरपंच असतील त्यांचं जे या संपूर्ण कार्यातलं योगदान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. अनेक वेळा वरच्या स्तरावर लोकांना आपण सन्मानित करतो, पण ज्याला इंग्रजीमध्ये अनसंग हिरो म्हणतात तसे अनसंग हिरो आमचे सरपंच असतात की जे खऱ्या गाव पातळीवर काम करून गावाला एकत्रित करून आणि त्या माध्यमातून आपल्या गावामध्ये विकास घडवतात. आणि म्हणून नवभारत नवराष्ट्राने अतिशय चांगला निर्णय घेतला की हे जे पायव्याचे दगड आहे, ग्रामविकासाचे खरे दूत आहे, त्या सरपंचांना या ठिकाणी सन्मानित करायचं आणि त्यातले जे उत्तम काम करतायत त्यांना पुरस्कार द्यायचा. खरं म्हणजे माझं तर मत असं आहे की इथे आलेले जेवढे सरपंच आहेत हे सगळे उत्तम काम करणार आहेत, पण त्यात अधिक उत्तम काम करणारे जे आहेत त्यांना आपण हा अवॉर्ड दिला. आणि त्यासोबत या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या असतील, रिसर्च करणारे लोक असतील, यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं आहे. खरं तर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर साधारणपणे 29,000 ग्रामपंचायती आणि 42,000 गावं असा एक विस्तीर्ण अशा प्रकारचा आपला ग्रामीण भाग आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या समस्या देखील वेगवेगळ्या आहेत. पण मला असं वाटतं की गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये आमची गावं ही पूर्णपणे शाश्वत झाली पाहिजेत, ती स्वतःच्या भरोशावर उभी राहिली पाहिजेत, याकरता विविध उपक्रम आपण हातामध्ये घेतले. आणि विशेषतः जलसंधारणाचं जे काम आपण हातामध्ये घेतलं की ज्याला राष्ट्रीय स्तरावर सर्वात जास्त अवॉर्ड्स मिळाले, हे राष्ट्रीय स्तरावर मिळालेले जे अवॉर्ड्स आहेत याबद्दल आमचं कौतुक झालं. पण यात खरं कौतुक जर कोणाचं करायचं असेल तर ते सरपंचांचं, ग्रामसभेचं आणि गावाचं केलं पाहिजे की ज्यांनी या सगळ्या जलसंधारणाचं योजना यशस्वी केले. आज जलयुक्त शिवारसारखी एक योजना आल्यानंतर गावाच्या गावं लोक पूर्णपणे लोकसहभागातनं प्रचंड मोठा त्या ठिकाणी लोकांनी लोकसहभाग दिला आणि आज 16,000 गावं ही आपली त्या ठिकाणी जलसमृद्ध झाली आहे. आणि त्याचा परिणाम काय? या जलसंधारणामुळे दुष्काळाचा सामना करण्याकरता एक मोठी मदत आपल्याला होते आहे. महाराष्ट्रातला, मराठवाड्यातला लातूर सारखा जिल्हा की ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला ट्रेनने पाणी द्यावं लागलं, आज त्या जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळ असताना देखील केवळ 2 टँकर लागलेले आहेत आणि पूर्ण जिल्हा जलमय आहे. हे जर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालं तर त्याचे खरे मानकरी हे त्या गावात राहणारे लोक, तिथले सरपंच आणि
तिथे काम करणाऱ्या लोकांनी हे करून दाखवलंय. आणि याचा एकूण परिणाम जर आपण बघितला तर 2012-13 साली ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये 110% पाऊस पडला होता, 110% पावसामध्ये जेवढी उत्पादकता आपण घेतली, मागील वर्षी केवळ 83% पाऊस होता. म्हणजे जो 30-32% कमी पाऊस. पण 30-32% कमी पाऊस पडल्यानंतर देखील आपण 12-13 पेक्षा जास्त उत्पादकता घेतली. याचं कारण जलसंधारणाचं काम आपण करू शकलो आणि त्यातलं आश्वासित सिंचन आपण त्या ठिकाणी तयार करू शकलो. आज टँकरची संख्या कमी होते, बागायती क्षेत्र वाढत आहे, मोठ्या प्रमाणात लोक उत्पादकता वाढवत आहेत आणि त्या माध्यमातून शाश्वततेकडे आपला प्रवास हा चालला आहे. आणि आता आपण गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही जी योजना आणली आहे की ज्या योजनेमध्ये 35,000 तलाव हे आपण त्या ठिकाणी गाळमुक्त करणार आहोत. आणि हा गाळ हा शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आपण नेतो, तो इतका सुपीक आहे की शेतकऱ्यांना कुठलंही केमिकल वापरायची, फर्टिलायझर वापरायची आवश्यकता त्या ठिकाणी 3 वर्ष तरी पडणार नाही. अशा प्रकारचा सुपीक गाळ हा शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत नेण्याचा एक अभिनव उपक्रम आपण सुरू केलेला आहे की ज्यातनं त्या धरणाची, त्या तलावाची, त्या पाझर तलावाची कॅपॅसिटी वाढणार आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्याला देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत होणार आहे. आपण जवळजवळ 1.5 लाख शेततळी तयार केली आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात शाश्वत सिंचन तयार झालंय. 1.5 लाख विहिरी आपण तयार केलेल्या आहेत. 6 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विजेचे कनेक्शन आपण दिलेले आहेत आणि यातनं शेतीमध्ये शाश्वतता आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि नुकताच आपण एक स्मार्ट कार्यक्रम घोषित केला आहे की ज्या कार्यक्रमामध्ये आपल्या गावातली जी सेवा सहकारी संस्था असते, आपल्याला माहिती आहे अनेक गावातल्या सेवा सहकारी संस्था या मतदानाकरता तयार झाल्या पिशवीतल्या संस्था आहेत. बाजार समितीच्या मतदानाच्या पलीकडे अनेक ठिकाणी त्या संस्था काही करत नाही. आणि म्हणून आपण निर्णय केला 10,000 गावांमध्ये या संस्थांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करायचं. त्याकरता आपण वर्ल्ड बँकेच्या सोबत 2,500 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट सुरू केला आणि या संपूर्ण ज्या संस्था आहेत त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करून त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी संस्थांमध्ये परिवर्तित करायचं आणि त्यांना ऍग्री बिझनेस हा त्या ठिकाणी द्यायचा, असा एक अभिनव प्रयोग आपण सुरू केला. आणि त्यासोबत वर्ल्ड बँकेच्या सोबत मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करायच्या हा कार्यक्रम आपण सुरू केला. जवळजवळ 3 लाख लोकांना ऍग्री स्किल्स देण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला. आणि या सगळ्या कार्यक्रमातनं आपण हा प्रयत्न करतो की ज्यातनं गावामध्ये ऍग्री बिझनेस सुरू झाला पाहिजे. आज आपण बघतो शेतकरी ज्यावेळेस शेतमाल तयार करतो, शेतमाल तयार होतो, मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढते, पण मग भाव बदलतात. भावावर आपला कंट्रोल नसतो. नितीनजी नेहमी सांगतात की अलीकडच्या काळात भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते आणि म्हणून इंटरमिजिएटरी म्हणजे मध्यस्थ जो आहे याच्याऐवजी शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा शेतकऱ्यांचे समूह यांना जर मार्केटिंगची सोय आपण उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्याला मालाचा खरा भाव त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण एक कार्यक्रम आता सुरू केलाय की ज्यातनं यांचं पूर्णपणे बिल्डिंग करून आणि त्यांना संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं आणि त्यातनं एक पूर्ण सप्लायची साखळी तयार करायची, ज्याचं काम आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की या कार्यक्रमांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे, गावामध्ये शेती शाश्वत होणार आहे आणि त्यातनं गावाचा देखील विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज आपण वेगवेगळ्या योजना सुरू केल्या, त्याच्यामध्ये आता आपण शेतीच्या क्षेत्रात देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरण्याचा निर्णय घेतला की ज्याच्यामध्ये आपण आता 6 जिल्ह्यात प्रयोग सुरू केला आहे. या 6 जिल्ह्यामध्ये आपण पेरणीपासून कापणीपर्यंतचं संपूर्ण जे सायकल आहे हे डिजिटाइज करतो. त्याचा फायदा काय तर आज एकीकडे 2000 सर्कलमध्ये आपण ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स लावले, त्यामुळे आपल्याकडे वेदर डेटा आहे. प्रत्येक गावाचा वेदर डेटा आज आपण घेऊ शकतो. तिथे पाऊस कधी पडणार आहे, पडला तर किती पडला आहे,
तिथे खंड कधी पडू शकतो असा प्रत्येक गावाचा डेटा आपण देऊ शकतो. एवढी गेल्या 3 वर्षात आपण आपल्या इथे एकूण 8 फक्त वेदर स्टेशन होते. आज आपले जे वेदर स्टेशन आहेत ते 2000 पेक्षा जास्त झाले आहेत आणि आपला गावाचा डेटा आपण देतो. हा डेटा आणि ड्रोनचा उपयोग करून आणि सॅटेलाइटचा उपयोग करून आपण पेरणीपासून कापणीपर्यंत सायकल डिजिटाइज करतो. त्यामुळे प्रत्येक स्टेजवर आपली जी जमीन आहे मातीची परीक्षण आहे हे परीक्षण करून त्यातनं काय डेफिशियन्सीज आहेत ते आपण सांगणार आहोत. जो काही क्रॉप आहे तो फ्लॉवरिंग स्टेजवर येताना आपल्याकडे मागच्या वेळेस कापसावर बोंडअळी आली. आता बोंडअळी आल्यानंतर संपूर्ण त्यावेळेस कापूस खराब झाल्यावर मग आपण उपाययोजना करतो. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून या प्रत्येक स्टेजवर ड्रोन आणि सॅटेलाइटच्या माध्यमातून त्याचा पिक्चर कॅप्चर होतो. त्याच्या 50,000 इमेजेस तयार होतात आणि त्यातनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून इमिजिएटली आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला सांगता येतं की आता ज्या स्टेजवर तुझं आहे त्या स्टेजवर निश्चित त्या ठिकाणी कीड येऊ शकते, अशा प्रकारची कीड येऊ शकते आणि त्या किडीकरता हे औषध वापरलं पाहिजे आणि ते किती प्रमाणात वापरलं पाहिजे म्हणजे कीड यायच्या आधी आपण त्या किडीचा नाश करू शकतो. अशा प्रकारचा प्रोजेक्ट हा 6 जिल्ह्यात आपण सुरू केला आहे. त्यानंतर त्याच प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती पीक कुठलं येणार आहे आणि मार्केटच्या फोरकास्टच्या आधारावर किती पीक असलं पाहिजे, कारण खूप जास्त पीक झालं की भाव पडतात, त्यामुळे त्याची ऍडव्हान्टेज देणार आहोत. मग कांदा एवढा लागलेला आहे, आता याच्या पुढे कांदा लावू नका, अल्टरनेट पीक लावा. हे देखील रिअल टाइम मध्ये म्हणजे पीक निघून गेल्यावर नाही, लावायच्या आधी आपण त्या ठिकाणी सांगू शकणार आहोत. आणि एवढंच नाही तर या किडीच्या निर्मूलनाकरता ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी फवारणी करणं म्हणजे प्रिसिजन पद्धतीने अगदी पाहिजे तेवढीच आणि प्रत्येक शेतीमध्ये आपल्याला फवारणी करता येईल अशा प्रकारचं अतिशय आधुनिक तंत्रज्ञान हे शेतीमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करतो की ज्यातनं संपूर्ण शेतीचं क्षेत्र हे बदलणार आहे. एकीकडे हमी भाव द्यायचे, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान द्यायचं आणि तिसरीकडे सिंचनाच्या सोयी करायच्या. या माध्यमातून गाव समृद्ध करायचा प्रयत्न आपण करतो. आणि यासोबत आज आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते आपण त्या ठिकाणी तयार करतो. 18,000 गावांमध्ये आपण मुख्यमंत्री पेयजल योजना आणि राष्ट्रीय पेयजल योजनेतून आपण त्या ठिकाणी पाण्याच्या योजना पूर्ण करतो. आणि हा रेकॉर्ड आहे, कुठल्याही राज्यामध्ये एका 5 वर्षी पंचवार्षिकमध्ये 18,000 योजना यापूर्वी कधी झाल्या नाहीत. त्या योजना आज आपण त्याचं काम सुरू केलेलं आहे आणि येत्या वर्ष 2 वर्षात त्या योजना आपण पूर्णपणे संपवणार आहोत. त्यावेळी पिण्याचं पाणी असो, त्या ठिकाणी रस्त्यांची व्यवस्था असो, या सगळ्या व्यवस्था आपण करतो. आणि माननीय मोदीजींनी 14व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज आमच्या ग्रामपंचायती सक्षम होत आहेत आणि अत्यंत हुशारीनं काही सरपंच त्या निधीचा वापर करत असल्यामुळे गावामध्ये चांगल्या योजना देखील आपल्याला होताना दिसत आहेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपलं गाव हे समृद्ध करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मध्यंतरी सरपंच परिषदेच्या लोकांची माझी बैठक झाली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गेल्या 30 वर्षात पहिल्यांदा मुख्यमंत्री आमच्यासोबत बसले आहेत आणि केवळ बसलो नाही तर सरपंचांच्या ज्या मागण्या होत्या त्यातल्या 90% मागण्या आपण मंजूर केलेल्या आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये सरपंचांच्या मानधनासहित सगळ्या मागण्या आपण त्या ठिकाणी मंजूर केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण असा फॉर्म्युला काढला आहे की आता मानधन आपण 5,000 करणार आहोत आणि त्याच्या वरचं जे मानधन आहे ते आपण परफॉर्मन्स बेस्ड देणार आहोत. म्हणजे जे चांगला परफॉर्म करतील त्यांना ते मिळेल, जे नीट करणार नाही त्यांना मात्र ते मिळणार नाही. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या सरपंचांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या त्यातल्या बहुतांश मागण्या आता मी सगळ्या सविस्तर सांगत नाही, पण या सगळ्या मागण्या आपण त्या ठिकाणी मान्य केल्या आहेत. कारण या सरकारचा विश्वास आहे की जर गावात परिवर्तन होऊ शकतं तर त्या गावाला सक्षम नेतृत्व मिळाल्यामुळेच. आणि हे सक्षम नेतृत्व आज आपण देतात. मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की या विदर्भामध्ये हा सरपंच सम्राट हा जो पुरस्कार आहे आमच्या एका भगिनीला मिळाला. आज गावाच्या विकासामध्ये आमच्या महिला या ताकदीनं पुढे येत आहेत आणि गावाचा विकास करतायत. आणि मला विश्वास आहे की या माध्यमातून निश्चितपणे गावामध्ये परिवर्तन मिळेल. आज नितीनजींचं मार्गदर्शन देखील होणार आहे आणि खऱ्या अर्थानं नितीनजी केवळ ग्रामविकासाबद्दल बोलत नाही तर त्यांनी ते सगळे प्रयोग करून दाखवले आहेत आणि कशा प्रकारे आपण
शेती शाश्वत करू शकतो, रोजगाराची निर्मिती करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं मार्गदर्शन देखील अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. मला साताऱ्याला एका कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी खरं म्हणजे आपल्या सर्वांची क्षमा मागून या ठिकाणून जाणार आहे. पण मी पुन्हा एकदा नवराष्ट्राला आणि नवभारतला अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो. एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवला. जे आमचे सरपंच असतील, जे उत्तम काम करतात, आज त्यांना रिकग्निशन मिळालं आहे. यामुळे अधिक चांगलं काम करण्याची संधी हे ते घेतील आणि याहीपेक्षा चांगलं काम करून दाखवतील. आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल आभार मानून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. मनापासून धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री महोदय. अतिशय द्रष्ट आणि धोरणी असं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला लाभलं आहे. आज अतिशय मूल्यवान असा वेळ त्यांनी आपल्याला दिला त्याबद्दल महाराष्ट्र परिवारातर्फे त्यांचे मनापासून आभार.